ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे। सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल गिफ्ट देणार आहे। काय असणार आहे हे स्पेशल गिफ्ट पाहूया। सरकार खास योजनेचा शुभारंभ करणार आहे। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल, म्हणजेच तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। तर या पेन्शनचे अर्ज सुरू करण्यात येणार आहेत। जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला सुद्धा या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारणार आहे। ज्येष्ठ नागरिकांना आता सरकारच्या माध्यमातून खर्चा पाण्यासाठी पैसे सुद्धा मिळणार आहेत। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल, तर तुम्हाला सुद्धा या प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की या 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी कुठे अर्ज करायचा आहे, कसा अर्ज करायचा आहे, कुणी अर्ज करायचा आहे, कुणी अर्ज करायचा नाही, कोणाला लाभ मिळणार आहे। तर एकंदरीत आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्यामध्ये विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना मागच्या काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, राज्यातील रेशन धारकांसाठी गहू आणि तांदूळ देणारी योजना सुरू आहे। त्याच पद्धतीने आता 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी याच्या अगोदर कोणती योजना सुरू करण्यात आलेली नव्हते, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची योजना आता सुरू होत आहे। या योजनेच्या माध्यमातून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच ज्यांचं वय 60 वर्ष चालू आहे, 60 वर्ष पूर्ण आहे, 65 वर्ष पूर्ण आहे किंवा 70 वर्षांपेक्षा अधिक आहे, तर अशा 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी 3000 रुपयांची पेन्शन योजना आता सुरू होत आहे। तर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे त्याची माहिती देऊन टाकतो। परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला फक्त 3000 रुपयांची पेन्शनचा लाभ मिळणार नाही, यासोबत तुम्हाला अजून काही लाभ मिळणार आहे, ते सुद्धा लाभ तुम्हाला सांगत आहे। तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर हे 5 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही भरपूर दिवसांपासून सरकारकडे मागणी करत होता की आमच्यासाठी काहीतरी योजना सुरू करा, आम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला फुल ना फुलाची पाकळी थोडेफार पैसे तुम्ही कोणत्या तरी योजनेच्या माध्यमातून दिले पाहिजेत, असे ज्येष्ठ नागरिक सरकारकडे मागणी करत होते। अखेर ज्येष्ठ नागरिकांची मागणी आता पूर्णपणे पूर्ण होत आहे। ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आता सरकारच्या माध्यमातून सुरू होत आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना मागच्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी विधान परिषदेमध्ये, संसद भवनामध्ये एक योजना सुरू केलेली होती, परंतु ती योजना सुरू झालेली नव्हती, तर त्याची अंमलबजावणी आता होत आहे। ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी ही क्रांतिकारी योजना आता सुरू होत आहे। ही योजना एकदम नवी आहे। या नवीन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत। ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुला मुलींना पैसे मागण्याची गरज भासणार नाही, हा दृष्टिकोन ठेवून यासोबत ज्येष्ठ नागरिकांना उतरत्या वयोमानानुसार वेगवेगळे आजार जडत असतात। सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सर्व गोष्टी या ठिकाणी बदललेल्या आहेत, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आता डोळ्यांना
नागरिकांना कमी दिसत असतं. म्हणजेच काही ज्येष्ठ नागरिकांना चष्मे लागलेले आहेत, काही ज्येष्ठ नागरिकांना विविध आजार झालेले आहेत. त्यामुळे काय होत आहे की ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्यामध्ये पैसे लागत होते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक महिन्याला ज्येष्ठ नागरिकांना खर्चा पाण्यासाठी 3,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच 3,000 रुपयांची पेन्शन सुरू होत आहे. आता या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्याचीच माहिती तुम्हाला सविस्तर सांगतो. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला तुमचे मुले बाळे सांभाळत नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. कारण तुम्हाला 3,000 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. तर या 3,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याची माहिती आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगत आहोत. परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्यासाठी जे 5 आनंदाचे निर्णय लागू करण्यात येत आहेत तर हे 5 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, या 5 आनंदी निर्णयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याची सुद्धा महत्त्वाची माहिती सांगत आहे. त्यामुळे 5 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत आणि ही जी 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे तर या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण आणि सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. बघा, ज्येष्ठ नागरिकांना विचार करायला गेलं तर भरपूर दिवसांपासून सरकार म्हणत होतं की आम्ही लवकर योजना सुरू करणार आहे. सरकार म्हणत होतं की ज्येष्ठ नागरिकांना आम्ही प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये देऊ. निवडणूक आले की निवडणुकीच्या अगोदर फक्त आश्वासनं दिली जात होते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आता निवडणूक संपून गेलेली आहे. आता सर्व गोष्टी संपलेल्या आहेत. या दृष्टिकोनातून सरकारने दिलेला शब्द आता पाळलेला आहे. बघा, ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर शब्द दिलेला होता की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी मंत्रिमंडळ स्थापन करून मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ करत आहोत. अशा पद्धतीची घोषणा मागच्या काही दिवसांपूर्वी सुरू केलेली होते. परंतु त्यावेळेस काय झालेलं होतं की सरकारकडे निधीची कमतरता होते आणि राज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, यासोबतच संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, अशा शेतकऱ्यांच्या विविध योजना सुरू होत्या. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची योजना सुरू करण्यात आलेली नव्हती. परंतु ज्येष्ठ नागरिकांना सध्याच्या स्थितीला जर बघायला गेलं तर काय झालेलं आहे की ज्येष्ठ नागरिकांना सध्याच्या स्थितीला सरकारकडे पैसे आहेत. त्यामुळे सरकार काय करत आहे की 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या खर्चा पाण्यासाठी त्यांचे आरोग्य सुधारले पाहिजे या दृष्टिकोनातून आता 3,000 रुपयांची पेन्शन सुरू करत आहे. तर या 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला मिळणार आहे. तर या 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे, अर्ज कुठे, कधी आणि कुणी करायचा आहे त्याविषयी माहिती देतो. परंतु तुम्हाला जे 5 आनंदाचे निर्णय या ठिकाणी आता तुमच्यासाठी लागू होत आहे तर ते 5 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा सांगतो. आणि मधल्या कालावधीमध्ये काही बातम्या फिरत होत्या की ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 10 वस्तू मिळणार. तर खरंच तुम्हाला 10 वस्तू मिळणार आहेत का? जर मिळणार आहे तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत याची माहिती सुद्धा आपण बघत आहोत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक असाल, 60 वयावरील, तुमचं वय जास्त असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी क्रांतिकारक आणि महत्त्वाचा ठरत आहे. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना विचार करायला गेला तर राज्यामध्ये 60 वयाचे अधिक नागरिक आहेत. तर या सर्वांना या पेन्शनचा लाभ, या 10 वस्तूंचा लाभ आणि या 5 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार नाही. कारण सरकारने काय सांगितलेलं आहे की राज्यामधील गोरगरीब ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ज्यांचे उत्पन्न कमी आहे, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, तर अशा 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे. अशा 60 वयावरील पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी या 10 वस्तूंचे वितरण होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी राज्यातील गोरगरीब ज्येष्ठ नागरिक असाल तरच तुम्हाला या पेन्शनचा लाभ आणि तरच तुम्हाला 10 वस्तूंचा लाभ मिळणार आहे. परंतु जर तुमच्याकडे पैसा असेल, तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. कारण गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी स्वावलंबी बनवायचं आहे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचं आहे. या दृष्टिकोनातून ही योजना आता सुरू होत आहे. त्यामुळे 60 वयावरील तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा या गोष्टींचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना
भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे तुमचा वेळ घेणार नाही. डायरेक्ट आता आपण या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती देऊन टाकतो. लगेच तुम्हाला 10 वस्तू कशा पद्धतीने मिळणार आहेत, 10 वस्तू कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. परंतु या सर्व गोष्टी पाहण्याच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला या पेन्शनचा लाभ, या वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. परंतु पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. तुम्ही या ठिकाणी आशेवरती बसून सुद्धा चालणार नाही. तर बघा ज्येष्ठ नागरिकांना, सर्वात महत्त्वाची पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं गरजेचं आहे. बघा, तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या ठिकाणी याचा लाभ मिळणार आहे. यानंतर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. यानंतर पुढची पात्रता बघा, तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे. तर तिसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. परंतु पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. यानंतर पुढची पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य हा सरकारी कर्मचारी म्हणजे सरकारी सेवेमध्ये कामगार नसायला पाहिजे. यानंतर पुढची पात्रता म्हणजे बघा, काय सांगण्यात आलेलं आहे की पती आणि पत्नी दोघांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर याचा लाभ दोघांना मिळणार नाही, फक्त घरामधील एका सदस्याला याचा लाभ मिळणार आहे. आता बघा, या झाल्या महत्त्वाच्या पात्रता. जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरलेला असाल तरच हा व्हिडिओ पुढे पहा, अन्यथा जर पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा, पात्रता सांगितलेल्या आहेत. आता आपण बघून घेऊयात की प्रत्येक महिन्याला ही जी 3000 रुपयांची पेन्शनची योजना आहे तर या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्यासाठी जे 5 आनंदाचे निर्णय आहेत तर ते 5 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, 10 वस्तू ज्या वाटप केल्या जाणार आहेत तर त्या 10 वस्तूंची यादी सुद्धा तुम्हाला वाचून दाखवत आहे. त्यामुळे 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा तुम्ही सविस्तर पहा. आता बघा ज्येष्ठ नागरिकांनो, विचार करायला गेला तर बघा, भारताचे पंतप्रधान मोदी साहेब हे केंद्राचा निर्णय घेत असतात आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे आपल्या राज्याचा निर्णय घेत असतात. म्हणजे सांगायचं झालं तर सध्याच्या स्थितीला पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध योजना सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. परंतु राज्य सरकार म्हणजेच फडणवीस साहेबांनी जो ज्येष्ठ नागरिकांना शब्द दिलेला होता की आमचं सरकार निवडून आल्यानंतर आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून विविध योजनेचा या ठिकाणी लाभ ज्येष्ठ नागरिकांना देऊ, तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत आहे. म्हणजे 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. बघा, तुमचं वय सुद्धा 60 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. बघा ज्येष्ठ नागरिकांनो, आता भरपूर वेळ घेतलेला आहे. आता आपण अर्ज कसा करायचा आहे त्याविषयी माहिती देऊन टाकत आहे. परंतु अर्ज कसा करायचा आहे याची माहिती ऐकण्याच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुमच्यासाठी जे 5 आनंदाचे निर्णय लागू होत आहेत तर हे 5 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा ज्येष्ठ नागरिकांना, आपलं सरकार म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना कोणताही जीवनामध्ये त्रास झाला नाही पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांचे जीवन हे सोयीस्कर बनले पाहिजे. ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या पायावरती उभा राहिले पाहिजेत. या दृष्टिकोनातून या सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी हे महत्त्वाचे निर्णय आता लागू होत आहेत. बघा ज्येष्ठ नागरिकांनो, 5 आनंदाचे निर्णय सांगतो आणि लगेच पेन्शनचा अर्ज कसा करायचा आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. बघा, 5 आनंदी निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे बघा ज्येष्ठ नागरिकांनो, भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून मागणी केली जात होती की आम्हाला एसटीने मोफत प्रवास मिळाला पाहिजे. तर याविषयी तरतूद करण्यात आलेली आहे. तुम्हाला एसटीने मोफत प्रवास आता 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा करता येणार आहे. बघा,
अगोदर 75ची मर्यादा होती, तर ती मर्यादा 15 वर्षांनी कमी म्हणजे 60 वयापासून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना एस टीमध्ये हाफ तिकीट या ठिकाणी आता जे काढावं लागत होतं ते तिकीटसुद्धा काढावं लागणार नाही, मोफत प्रवास मिळू शकतो. लवकरच हा निर्णय अंमलात येणार आहे. यानंतर दुसरा आनंदाचा निर्णय बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला अगोदर 5 लाख रुपयापर्यंत आयुष्यमान भारत कार्ड या योजनेच्या माध्यमातून उपचार मिळत होता, तर आता तुम्हाला अजून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 1 लाख रुपये मिळणार आहेत, म्हणजे 6 लाख रुपयापर्यंत तुमचा मोफत उपचार होणार आहे. यानंतर पुढचा आनंदाचा निर्णय बघा, भरपूर असे ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांना स्वतःची घरे नाही, तर याच्यासाठी त्यांना घरकुल योजनेचा लाभ सुद्धा मिळणार आहे. यानंतर पुढचा आनंदाचा निर्णय बघा, ज्येष्ठ नागरिकांना विचार करायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये भरपूर असे ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांना मुलेबाळे सांभाळत नाही, तर त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून पेन्शनचा आता लाभ मिळत आहे. बघा, हे झाले आनंदाचे निर्णय. आणि ज्येष्ठ नागरिकांना शेवटचा आनंदाचा निर्णय म्हणजे तुम्हाला तीर्थदर्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व देवदेवतांचं दर्शन तुम्हाला आता मोफत मिळणार आहे. आता बघा, पेन्शनची माहिती देऊन टाकतो. बघा, ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना मागच्या काही दिवसांपासून सुरू होती, परंतु सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे ही योजना बंद करण्यात आलेली होती. परंतु लवकरच ही योजना सुरू होईल अशी माहिती न्यूज चॅनलवरती फिरत आहे. लवकरच याच्यावरती शासन निर्णय काढून याची सत्यता पडताळणी करून लवकरच योजना चालू होऊ शकते अशी माहिती मिळत आहे. तुम्ही 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक असाल तर व्हिडिओला लाईक करा. लवकरच शासन निर्णय येऊ शकतो. शासन निर्णय आला की लगेच आपला व्हिडिओ होईल आणि त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे त्याची माहिती तुम्हाला पूर्णपणे देणार आहे. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून फायदा